बीड जिले के आहेर धानुरा गांव की महिलाओं ने शराब बिक्री के खिलाफ विरोध प्रदर्शन करते हुए सीधे पुलिस अधीक्षक कार्यालय के बाहर धरना दिया। महिलाओं का कहना है कि शराब के कारण गांव का सामाजिक माहौल खराब हो रहा है और महिलाओं व युवतियों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। महिलाओं ने पुलिस प्रशासन को 10 दिनों तक अल्टीमेटम दिया कि यदि शराबबंदी नहीं हुई तो वे और सख्त कदम उठाएंगे। इससे पहले 15 अगस्त को भी महिलाओं ने पालक मंत्री अजित पवार से शराबबंदी की मांग की थी। अब देखना होगा कि शराबबंदी की मांग को लेकर आहेर धानुरा गाँव की महिलाओं को सफलता मिलेगी भी या नहीं। माझ्या गावामध्ये दारू विक्री करणारे खूप लोक आहेत आणि त्यापासून मला खूप त्रास होते। सगळ्या दारूमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला। त्याच्यामुळे मी तर कलेक्टर साहेबापर्यंत गेलते आणि इथं एसपी ऑफिसला पण आले आहे। 2 वेळेस आम्ही एकदा कलेक्टर साहेबाकडे गेलो तरी काहीच हालचाल झाली नाही। आता त्याच्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला आलो। आता जर इथून पुढे 10 दिवसाच्या आत जर आमच्या गावातली दारूबंदी नाही झाली त्यानंतर आम्ही कायदा हातात घेणार आहेत। आमच्या गावच्या महिला इतका पेटून उठल्या आहेत की त्या म्हणल्या एखादी महिला जर आत्महत्या जर केली ते कलेक्टर साहेब आणि एसपी ऑफिस जिम्मेदार राहणार। आणि दुसरं आमची काहीच मागणी नाही, फक्त दारू आमच्या गावची। कारण की आमची लहान मुलं आहेत, तिथून जातात येतात, मुली कॉलेजला जातात, त्रास व्हायला लागला मुलींना पण फार यायला जायला। आणि जास्त निवळ म्हणजे आमच्या महिलांच्या हातावर जास्त काम नाही। 200 रुपये रोज दिवसभर काम करायचं। 100 रुपयाचा नवरा रोज दारू पितो, मग महिलांनी खायचं काय? 10 रुपयाची पत्तीची पुडी आणायची का लेकराला जगवायचं? हे थोडं सरकारने किंवा साहेबांनी आमची दक्षता घ्यावी आणि महिलांची तळमळ कळावी हीच माझी विनंती। दुसरं